सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित केले गेलेलं हे विराट हिंदू संमेलन मलकापूर येथे मला महिला व्याख्याता म्हणून बोलवल्या गेल्याबद्दल खूप खूप आयोजकांचे प्रथमतः धन्यवाद. त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचे सखोल अभ्यासक म्हणून ओळखले जाणारे मान्यवर, इतिहासावर आधारित असलेले प्रमुख वक्ते आपल्यासमोर इथे स्टेजवर आहेत. त्याचप्रमाणे माझे अतिशय सुजाण असा प्रेक्षक वर्ग. तुळजापूरच्या आई तुळजाभवानी, कोल्हापूरच्या महालक्ष्मी, अमरावतीच्या अंबाबाई, चंद्रपूरच्या कालीमाता, माहूरच्या मातोश्री आणि नाशिकच्या सप्तशृंगी या सर्वांचा अंश असलेली ही नारी शक्ती माझ्या समोर आज बसलेली आहे. प्रथमतः या नारी शक्तीला माझ्याकडून मनापासून वंदन. सुरवर वर्षिणी, दुर्धरदर्शिनी, दुर्मुख मर्शिनी, हर्षरते, त्रिभुवन पोषिणी, शंकर तोषिणी, किल्मिष मोषिणी, गोशरते, दनुजस्नी रोषिणे, दितिसुत रोषिण, दुर्मद शोषिण, सिंधुसुते, जय जय हे महिषासुर मर्दिनी, रम्य कपदिनी, शैलसुते. देवतांना सुद्धा आशीर्वाद देणारी, महादेवांना प्रसन्न करणारी, भक्तांचा आईप्रमाणे संगोपन करणारी, काळजी घेणारी, त्याचप्रमाणे वाईट प्रवृत्तींचा, महिषासुराचा नाश करणारी आई तुळजाभवानी हिचा विजय असो. यांच्यासारखंच सासर माहेर प्रसन्न ठेवणारी, मुलांना अन्नपूर्णेप्रमाणे पोषण देणारी, स्कंदमातेप्रमाणे प्रेमाचा कुटुंबावर वर्षाव करणारी, आणि जर चारित्र्यावर किंवा कुटुंबावर जर काही संकट आलं तर तीही त्या महिषासूर मर्दिनेचा अंश आहे हे वेळोवेळी सिद्ध करून देणारी स्त्री, आज हिच्याही चरणी वंदन आणि आपलेही विजय असो. खूप मोठे विषय आहेत, राष्ट्रप्रेम वगैरे हे सरांनी आत्ता कवर केलं. त्याचप्रमाणे महाराजांच्या चरित्रातून आपण काय घेण्यासारखं आहे हे शेटे सर कवर करतील. पण फार मूलभूत मुद्दा मला इथे मांडावासा वाटतो, कारण खूप मोठ्या संख्येत महिला इथे उपस्थित आहेत. त्यामुळं आपण दैनंदिन जीवनामध्ये काय आचरणात आणू शकतो, ज्यामुळे काही बदल आपण नक्कीच घडवू शकतो, तर या मुद्द्यांवर मला बोलायला आवडेल. अतिशय सोप्या भाषेत माझ्या भगिनींना समजेल असं आणि लहान मुलांनाही त्यांच्या जीवनात उतरवता येईल असं. आपल्यामधील बरेच लोक 30-35 वयोगटाच्या पुढचे आहेत, मी इथे पाहते. आपलं लहानपण डोळे बंद करून शांतपणे आठवा. घरात कोण कोण असायचं? आई, वडील, आजोबा, आजी. आणि मग सुट्टीमध्ये आपण जेव्हा मामाकडे जायचो, गच्चीवर झोपायचो, आंबे तोडायचो, मन मुराद बागडायचो, बरोबर? आणि या लहानपणीनं आपण काही संस्कार नकळतपणे उचललेत. जसं वडिलांकडून आपण कॅरेक्टर कसं घडवायचं आणि कोणतीही परिस्थिती आली, खूप हालाकीतून दिवस काढलेले आहेत प्रत्येकाच्या आईवडिलांनी. आपल्याला माहीत नसेल, कारण त्यांनी आपल्याला त्याची जाणीवच होऊ दिली नाही. किती उतार चढाव येऊन गेले, पण त्याची झळ वडिलांनी कुटुंबाला कधी पोचू दिली नाही. तर हे आपण वडिलांकडून शिकलो. त्याचप्रमाणे संवेदनशीलता, शांतता आणि तरीही प्रसन्नता हे आपण आईकडून शिकलो. आई आणि वडिलांकडून मोठ्यांचा आदर कसा करावा हे आपण ते आजी आजोबांशी वागतात कसं याच्यावरून शिकलो, बरोबर? आणि आजी आजोबांच्या कुशीत जाऊन लहानपणी ज्या आपण गोष्टी ऐकल्या की नाही, किंवा आई वडील रागवल्यानंतर आपण आजी आजोबांकडे गेल्यावर ते आपले सांत्वन कसे करायचे, याच्यावरून आजी आजोबांनी आपल्याला ना आयुष्यात अध्यात्म कसं आणायचं आणि अध्यात्म आणि आयुष्य याची सांगड कशी घालायची हे न कळतपणे आपल्याला शिकवून दिलं. अशा या परिवारातून आपण सचोटी शिकलो, अपराईटनेस शिकलो, आणि वीर पुरुषांच्या, महिलांच्या गाथेतून, चरित्रातून आपण समाजालाही काहीतरी देणं लागतो हे शिकलो. इतकं सुंदर बालपण आपण जगलो, पण आजच्या घडीला आपण ते मुलांना देतोय का? आपण आपल्या पुढच्या पिढीकडे ते हँडओव्हर करू शकतोय का? हे नीट फॅक्च्युअली विचार करून थोडं फॅक्ट्समध्ये येऊन आपण जरा विचार करूया. बघा ना, कोणत्या ना कोणत्या कारणासाठी, मग नोकरीसाठी असो, बिझनेससाठी असो,
मोठं कुटुंब ते लहान होत चालले, न्यूक्लिअर होत चालले, शहराकडे जावं लागतं. अर्थात ते चुकीचं नाही आहे, कारण प्रगती करण्यासाठी पिंजरा सोडावाच लागतो, हे तथ्य आहे. पण पिंजरा सोडताना पिंजऱ्यात परत घरटं म्हणूया आपण त्याला, पिंजरा याचा अर्थ वेगळा होतो अर्थात. घरट्यात परत यायचं आपण विसरून जातो. नवरा बायको दोघं नोकरी करतात, शहरात एक जण नोकरी करून चालत नाही, पैसा पुरत नाही, सगळ्या गोष्टी महाग असतात. दोघं जणं नोकरी करतात, सकाळी जातात संध्याकाळी येतात. मूलबाळ असेल तर ते सकाळी 8 वाजता स्कूलला जातं, 2:30-3 वाजता घरी येतं, त्यानंतर आवरतं, आईवडील नसतात घरी, जेवण करतं, ट्युशनला जातं, स्पोर्ट्सला जातं, संध्याकाळी 7:30-8 वाजता लेकरू घरी येतं. खरं आहे का नाही? इतक्या उशिरा लेकरू घरी येतं आणि मग आई वडील आणि लेकरू यांचा संवादच होत नाही. आई वडील इतके कष्ट करतात कुणासाठी? मुलांसाठी. आणि वरतोंड करून ते परत प्रश्न करतात मोठं झाल्यावर की तुम्ही आमच्यासाठी केलं काय? कुठेतरी आपण ना सॅटिस्फाय व्हायला शिकलं पाहिजे. जर शक्य असेल, हे बघा राग मानून घेऊ नका, पण जर शक्य असेल तर दोघातल्या एक जणांनी घरी थांबलं पाहिजे. घरी थांबणं हा वीक पॉईंट आहे, किंवा स्त्रीनी थांबणं असो किंवा पुरुषांनी थांबणं असो, तो निर्णय तुमचा असेल. पण एक जण घरी थांबलं ना तर खूप गोष्टीत स्थिरता येईल. माझं म्हणणं टोटली घरी थांबणं जर शक्य नसेल ना, तरी थोडासा आपल्या व्यवसायातून वेळ काढून थोडा जास्त वेळ जरा मुलांना द्या, कारण संस्कारांमध्ये फार अभाव आहेत. डिवोर्सचे रेट प्रचंड वाढत चाललेत. जर दोघं नोकरी करत असतील तर किमान शाळेतनं आल्यावर, नोकरीवरून आल्यावर मुलांसाठी थोडा वेळ काढणं, 2 तास त्यांच्याशी गप्पा मारणं, अभ्यास कसा चाललेला आहे, आज वर्गात काय काय झालं, कोण कोण मुलं भेटली, कुणाशी भांडण झालं. 4 शिव्या त्यांनी दिल्यावर कळतं आपल्याला की वर्गात काहीतरी प्रॉब्लेम आहे, चुकीच्या मुलांच्या सानिध्यात आहे, हे आपल्याला त्या मुलांनी शिव्या द्यायला लागल्यावर कळतं. त्याच्या आधीच जागृत व्हा ना, त्याच्या आधीच कळू द्या ना आपल्याला, संवाद साधा ना मुलांशी. आणि तो खूप फ्रेंडली लेवलवर साधा, म्हणजे ते मन मोकळे होऊन आपल्याशी बोलतील. पण जेव्हा ते चुकतील तेव्हा तुमच्यातला आईबाप बाहेर येऊ द्या. खाल्लाय ना मार सगळ्यांनी लहानपणी, खाल्लाय ना. 2 थोबाडीत दिल्यावर काही प्रॉब्लेम होतो का? कधीच झाला नाही. हल्लीच्या मुलांना मार न खाता मुलं डिप्रेशनमध्ये जायला लागलेली आहेत. द्या ना 2, कळू द्या ना त्यांना. डिप्रेशन नावाचं विसरून जातील ते. तथ्यात जगू द्या. एक स्वतःचं जग सोशल मीडियामुळं तयार केलेलं आहे त्यांनी, आणि त्यांना तितकं सगळं आयडियल पाहिजे असतं. पण आयुष्यात खरं गोष्टी आयडियल नसतात सगळ्या. प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी कमी असते, आणि ती त्या कमीसोबत त्या गोष्टी स्वीकारणं हे आयुष्य असतं. त्यात सुधारणा करता येणं हे आयुष्य असतं. आपण हे नाही शिकवते मुलांना. त्याचबरोबर कुटुंब व्यवस्था हे फार मोठा प्रश्न आहे. जर लेडीज वर्किंग असतील ना, किती जणी आहेत ज्या वर्किंग करतात? बरं, सकाळी ऑफिसला जायच्या आधी स्वयंपाक घरचा करता, बरोबर? मग ऑफिसला जाता, आल्यावर परत स्वयंपाकाला लागता. रविवारच्या दिवशी पुरुष माणूस तितकंच काम करून, रविवारच्या दिवशी सगळेजण सुट्टी घेतात. पुरुष माणूस मस्त असा हात मागे ठेवून सोफ्यावर बसलेला असतो, टीव्हीचा रिमोट हातात घेतो. चहा दे ग, स्वयंपाक झाला का, काय बनवलंय, बरोबर? रविवारच्या दिवशी वर्किंग वुमेन काय करते? घर आवरायला काढते. तिथे पण ती वर्किंगच असते. त्याचबरोबर ज्या गृहिणी असतात, दिवस रात्र राबतात, सकाळी सगळे उठायच्या आधी ती उठलेली असते, सडा रांगोळी झालेला असतो, अंघोळ झालेली असते, देवपूजा झालेली असते, मग चहा पाणी सगळ्यांसाठी, मग नाश्ता, मग जेवणाची तयारी, जेवण झाल्यानंतर ताट वाढणे, ताट वाढल्यानंतर ताटं सगळी जाग्यावर ठेवणे, पुसून काढणे, झाडून घेणे, इथपर्यंत ती सगळं करते. दुपारी वेळ मिळाला तर आराम करते, नाहीतर एखादा छंद जोपासला असेल तर त्याची पूर्तता करते. संध्याकाळी परत चहा, परत संध्याकाळचं जेवण. 40 वर्ष करते हो ती गृहिणी. किती थँकलेस जॉब आहे हा, माहिती आहे तुम्हाला? 6 दिवस काम केल्यानंतर 7व्या दिवशी सुट्टी लागते पुरुष माणसाला. पसरायचं असतं, मित्रांसोबत बागडायचं असतं. तुम्ही विचार केला? हे ट्रोमॅटायझिंग आहे, माहिती आहे? 40 वर्ष महिला हे काम करतायत. थोडं कॉन्ट्रीब्यूट करायला शिका. माफ करा, मी डायरेक्टली बोलते, जे करत असतील त्यांना सलाम आहे, पण खूप लोक करत नाहीत. आणि थँकलेस जॉब आहे म्हणतात ना, काय करते ती, घरीच तर असते. डोंट डू दॅट. हे सोपं नाही आहे घरी असणं, माहिती आहे? ज्यांच्याकडे मदतनीस आहेत ना त्यांना पण ते सोपं नाही, आणि ज्या स्वतः करतात ना त्यांना हॅट्स ऑफ. कारण ती ना कुटुंबाचा कणा आहे. एक झाड असतं बघा, ज्याच्यावर खूप सारी फळं लागलेली असतात, फुलं लागलेली असतात, आणि मग आपण त्या झाडाचं कौतुक करतो, त्या फळांचं कौतुक करतो, पण ते झाड ज्याच्यावर उभं आहे त्या मुळांचं कौतुक कधीच करत नाही. तर त्या झाडाचं ते मूळ असतं ना, त्या आहेत ह्या महिला, त्याचं कौतुक झालं पाहिजे. संस्कारक्षम
स्त्रिया असतील घरात ना तर संस्कारक्षम समाज घडतो माहिती आहे. थोडा हातभार लावा त्यांना, कमीपणा नाही त्याच्यात. आपल्याला वाटतं ना, आपल्याला अपेक्षा असते स्त्रियांकडून माझ्या संस्कारी स्त्री हो. हे अजून एक संस्कारी स्त्री म्हणजे सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे, मुलांचं व्यवस्थित बघितलं पाहिजे, सासूसासऱ्यांचं व्यवस्थित बघितलं पाहिजे. आणि बघते आमच्या ते रक्तातच आहे. म्हणजे महिलांमध्ये ममत्व ना हे आपोआपच दैवी आहे. आम्ही देवीचे स्वरूप आहोत म्हणतो ना आम्ही, आमच्याकडे ते ॲटोमॅटिकली आलेलं आहे. तुम्हाला सांगावं नाही लागणार. सासूबाईंना गरज आहे, गोळ्यांची गरज आहे, त्यांचे पाय दुखत आहेत, पाय चेपून द्यायची गरज आहे. आम्ही हे आपोआप करतो माहिती आहे. तुम्ही किती करता हो? सासू सासऱ्यांना फोन किती करता? फोन करणं होतं का? जेवण केलं का? तब्येत कशी आहे? 2-3 दिवसात चला आपण भेटून येऊ. तिला म्हणता का चला जाऊया जरा तुझ्या माहेरी, विचारपूस करूया जरा? जेव्हा आपण अपेक्षा ठेवतो आपल्या बायकोकडून, तेव्हा तिने नाही बोलून दाखवलं ना तरी तिच्या मनातलं तुम्हाला कळलं पाहिजे. जी बाई 24 तास आपल्या कुटुंबासाठी राबती, आपल्या मुलांची काळजी घेते, स्वतःचं व्यक्तिमत्व कुठेतरी ती झाकून ठेवते, कारण माझ्या कुटुंबाला काही कमी पडायला नको. माझं जे शिक्षण आहे ते फक्त माझ्यासाठी किंवा पैशासाठी उपयोगी न येता माझ्या मुलांच्या संस्कारासाठी उपयोगी यावं म्हणून ती रात्रंदिवस झटतीये. आणि त्यासाठी तुम्ही काय करता? साडी घेणं, दागिने घेणं नको आहे आता आम्हाला, बाद झालं. अँटिक मिळतात, खोटे पण मिळतात, आम्हाला काही घेणं देणं नाही. 4 प्रेमाचे शब्द बोला, आम्ही खुश होऊन जातो त्याच्यातच माहिती आहे. आणि आपण मुलांना एज्युकेट करतो. सर सॉरी, जास्त वेळ घेणार नाही, मला सरांना ऐकायचं आहे आणि उशीर झाल्यामुळे थोडी घाई आहे, पण काही 2-3 मुद्दे जे मला आवर्जून मांडायचे आहेत. आपण मुलांना एज्युकेट करतो, मुलींना एज्युकेट करतो, म्हणजे नेमकं काय करतो? आपला उद्देश काय झाला माहिती आहे? ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, मस्त नोकरी, पगार, बिझनेस सेटअप, एज्युकेटेड झाल्या माझ्या मुली आणि मुलं, माझी एज्युकेटेड झाली. पण खरंच एज्युकेशनचा अर्थ हा होतो का हो? त्यांनी लाखो रुपये महिना कमवला म्हणजे ते सक्सेसफुल झाले. बट दॅट इज द पार्ट ऑफ एज्युकेशन, दॅट इज नॉट द होल टर्म ऑफ एज्युकेशन. ज्या मुलांना संवेदनाच नाही आहेत, असंवेदनशील समाज झाला आहे. आपण दिल्लीची केस बघितली, खपाखप चाकू खूप असतो त्या मुलीच्या पोटामध्ये आणि 100 डोळे इकडून तिकडे चालत असे बघत चाललेले आहेत. कुठं चाललाय समाज आपला? 2 जणांनी जरी मिळून धरला असतं ना त्या पोरीला बिचारीला वाचवू शकले असते. पण इतके असंवेदनशील झालोय आपण की आपल्याला घेणं देणंच नाही आहे त्यांचं काय चाललंय. रोबोट्स मॅन्युफॅक्चर करतोय आपण एज्युकेशनच्या नावाखाली आणि प्रगती आणि सक्सेसच्या लेबलखाली आपण मुलांना रोबोट्स बनवायला लागलेलो आहे. माझ्या मते ज्या मुलांना समाजातल्या थोरा मोठ्यांशी कसं वागावं, सन्मानाने कसं वागावं, त्यांच्यातले चांगले गुण कसे घ्यावेत, त्याचप्रमाणे रंजल्या गांजलेल्या लोकांना, गरजू लोकांना, प्राण्यांशी, या नेचरशी कसं एकरूप होता येईल, त्यांना जे लागेल ते कसं प्रोव्हाइड करता येईल आणि आपण समाजालाही काहीतरी देणं लागतो हे ज्यांना कळालं आणि मग एज्युकेशन पण त्याची सांगड जर घातली तर या 2 गोष्टींचं एकत्रीकरण म्हणजे वेल एज्युकेटेड अँड सक्सेसफुल पर्सनॅलिटी. आपण मुलांना हे सांगायचं विसरून जातोय. त्याचप्रमाणे आपण मुलींना ना, चुकलं कुठं काय, मला काय वाटतं सांगू का तुम्हाला? हल्ली कुटुंबामध्ये खूप ना डिवोर्स रेट वाढलेले आहेत. याचं मेन कारण मी तुम्हाला सांगते. आधी नक्कीच स्त्री प्रधान संस्कृती होती, त्यानंतर इन्व्हेडर्समुळे, आक्रमणांमुळे स्त्रीला प्रोटेक्शन देण्यासाठी आपण पुरुष प्रधान संस्कृतीकडे वळालो. कारण मी डायरेक्टली खिलजे असतील किंवा त्यानंतर आलेले अनेक आक्रमण करणारे लोक असतील ज्याच्यामुळे स्त्रियांना जलजोहर करावे लागले. बरं, जलजोहर यासाठी करावे लागले की त्यांनी आपला उपभोग घेऊ नये, पण तरीही त्या डेड बॉडीशी सुद्धा चांडाळासारखे वागले ती लोक, म्हणून अग्निजोहर करावा लागला, ज्यामुळे त्या स्त्रियांचा अंशही त्यांना मिळू नये, राख मिळावी. काय करणारे अत्याचार त्या राखेसोबत, त्यामुळे त्या स्त्रियांनी झळा सोसल्या अंगावर. 16,000 70,000 महिलांनी जोहर केले. चेष्टा नाही हो. आणि आपण काय करतोय? स्वतःहून समर्पित करतोय लोकांना, स्वतःहून. अरे आपण कमी पडतोय आपल्या मुलांना सांगायला की आपली संस्कृती काय. लव जिहादच्या नावाखाली मी कुणालाच क्रिटिसाइज करत नाही, मी म्हणते आपण कमी पडतो आपल्या मुलांना संस्कार शिकवायला. प्रश्नांची उत्तरं का नाहीत देत आहेत आपल्या मुलांना? जेव्हा प्रश्न निर्माण होतात ना की अरे तुमच्या दैवतांमध्ये हे असं कसं काय आहे, बसा ना, संध्याकाळी बसा, पुस्तकं उघडा, जास्त वेळ नाही, थोडा वेळ द्या आपल्या संस्कृतीसाठी. महाभारत काय होतं, रामायण काय होतं, बरं त्यातनं सार काय घ्यायचा, याला थोडा वेळ द्या. देणं लागतो आपण.
आपण फार मोठ्या लोकांची चरित्र वाचतो, जिजाऊ माँसाहेबांबद्दल बोलतो, सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलतो, नंतर अहिल्यादेवी होळकरांबद्दल बोलतो. फार मोठी नावं आहेत ही, माहिती आहे, फार मोठी नावं आहेत. पण आपण ना छोट्या छोट्या गोष्टींमध्येच अडकलेलो आहे. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पार केल्या. जेव्हा जिजाऊ माँसाहेब होत्या तेव्हा कुटुंबात कलेश नव्हता, असं दरारा होता एक मस्त. ती पूर्ण कुटुंबाची बाजू माँसाहेब अशा हँडल करायच्या, त्याचबरोबर पॉलिटिक्स हँडल करायच्या, प्रश्न हाताळायच्या समाजाच्या. आणि माँसाहेब त्या पातळीवर स्ट्रॉंग होत्या म्हणून निर्धास्तपणे महाराज बाहेर पराक्रम करू शकत होते, माहिती आहे. त्याचप्रमाणे माझ्या महिलांनी घराची बाजू तितकीच स्ट्रॉंग आणि कणखरपणे धरली पाहिजे. आज आपण घरी राहणाऱ्या कणखर महिलेला वीक समजतो. वर्किंग वुमेन तिला अशी बघते, तू काय करतेस घरीच आहेस. ती वीक नाही आहे. तुम्ही घरी राहून कुटुंब व्यवस्था स्ट्रॉंग करू शकता. वर्किंग वुमेन असाल तर तितकाच वेळ, थोडा फार वेळ का होईना पण घरी देऊन नक्कीच तुम्ही कुटुंबाला एक वेगळं वळण देऊ शकता. आणि लक्षात ठेवा, प्रत्येकजण आपल्याला सांगतं तुम्ही देवीचा रूप आहात. ती अष्टभुजा आहे हो, प्रत्येक हातात शस्त्र आहे, प्रत्येक हातात शस्त्र आहे. आपल्याला किती हात आहेत? 2. जितकं होईल तितकंच करा. देवी करून टाकला असेल, सहन होत नसेल, जितकं करता येईल तेवढंच फोकस देऊन करा. स्वतःवर लक्ष द्या, सेल्फ लव्हवर लक्ष द्या. जर स्वतःवर प्रेम करू शकलात तर तुम्ही समाजाला प्रेम देऊ शकणार आहात. मुलांना, कुटुंबाला प्रेम देऊ शकणार आहात. स्वतःकडे लक्ष द्या. आणि मगाशी मी बोलले होते की आपण फार मोठ्या स्त्रियांबद्दल बोलतो. अर्थात ते विषय फार वेगळे आहेत. आपल्याला काय माहिती आहे, शेजारच्या भिंतीला कान लावून ऐकायची सवय. त्यांच्या घरात काय चाललंय, आपण त्यात अडकलो आहे. हिची मुलगी कुठे गेली, त्याचा मुलगा तिकडे सिगरेट पिताना दिसला मला, हिची मुलगी आज ह्याच्याबरोबर मला बोलताना दिसली. अरे काय मजा घेतोय आपण, कशात सुख लाभतंय आपल्याला. ती मुलगी पळून गेली, त्याच्या कुटुंबावर काय दुःखाचा डोंगर कोसळला असेल, ह्याची मजा घ्यायची का आपण. कुटुंबासारखं राहूया ना जरा, सांत्वना करूया, मदत करूया. ती त्यातनं बाहेर कशी निघेल आणि परत कशी चांगल्या मार्गाला लागेल ह्याच्यावर लक्ष केंद्रित करूया. प्रत्येकाच्या घरात मुलगी आहे, प्रत्येकाच्या घरात मुलगा आहे आणि प्रत्येकजण ना वयाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर भरकटलेलं असतं. ते दुःखाचे दिवस किंवा ती सावट आहे ना, वाईट वेळ जी आहे ना, ती प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर येते. कधी कधी एवढ्या लहान मुलं जे असतात त्यांच्या आयुष्यात येऊ शकते, आजारपणाच्या रूपात, कशाच्या रूपात. तरुणपणी येऊ शकते, नोकरीच्या वयात येऊ शकते की 3-4 वर्ष मी एफर्ट्स घेतो पण सेटच होत नाही आहे मी कुठे. लग्नाच्या वेळेस येऊ शकते, मध्य वयात किंवा वृद्धावस्थेत येऊ शकते. पण ती वाईट वेळ चुकत मात्र कुणालाच नाही. मग कुणावर हसायचं नाही. आपली एनर्जी तिथे जाते कुरघुड्या करण्यामध्ये, माहिती आहे. ह्याचं फार मोठं म्हणजे आपला इतिहासच सांगतो. संभाजींचा इतिहास सांगतो की नाही, आपल्या संभाजीराजांचा इतिहास सांगतो की नाही. संभाजी महाराजांना खंत नव्हती की त्यांना औरंगजेबांनी पकडलं. त्यांना चांगलंच माहिती होतं, स्वार्था आड आल्यास तो माणूस स्वतःच्या बापाची, वडिलाची, मुलाची, मुलींची, पुतण्यांची काय अवस्था करतो हे महाराजांना माहिती होतं. मृत्यूला ते कधीच घाबरले नाहीत, कधीच नाही. पण त्यांना खंत होती फक्त एकाच गोष्टीची. ज्या हातांनी कावेरी नदीच्या महापात्रात घोडे घातली होती, रामेश्वर शेजारील त्रिचनापल्लीच्या गर्विष्ठ पाषाणकोट किल्ल्यांच्या तटबंद्यांना सुरुंग लावले होते, पोर्तुगीजांच्या व्हॉइस रॉयला जीव मुठीत घेऊन हुडीत बसून दूर पळायला भाग पडलं होतं, नाठाळ सिद्धींच्या शेपट्या तोडून त्यांना जंजिराच्या बिळातच वळवळत ठेवलं होतं, मोकाट कुत्रे फक्त दुरूनच गुरगुरत फिरून जावेत अशा औरंगाच्या 5 लाख फौजेला सह्याद्रीच्या पर्वतराजीत घुसू दिलं नाही. सह्याद्रीच्या एखाद्या किल्ल्यावरच्या भगव्या झेंड्यालाही हात लावण्याची त्यांची हिंमत झाली नाही. त्याच शंभू महाराजांच्या पाठीत आप्त स्वकीयांनी बगावतीची विखारी कट्ट्यार घुसवावी. त्यांना दुःख होतं ते ह्याच एका गोष्टीचं. आजवर राजांनी मरणाला कधी मोजलंच नव्हतं. उलट मृत्यूलाच त्यांची व त्यांच्या बहादूर माणसांची इतकी धास्ती असायची की अनेकदा तो आडोशाला पळून जायचा. पण आज मृत्यू हा असा चोरा चिलटांच्या घातकी पावलानं दचकत यावा याचंच त्यांना खूप वाईट वाटत होतं. आणि आपण काय शिकलो याच्यातून? आज जर महाराज असते तर इतिहासच वेगळा असला असता आपला. याच्यातून नाही शिकलो आपण एकमेकांना सपोर्ट करणं, एकमेकांच्या बिझनेसला सपोर्ट करणं.
एक समाज आहे, तो समाज वाढेल कसा, शेजारचा माणूस प्रगती कसा करेल, त्या निमित्ताने आपली प्रगती कशी होईल हे नाही शिकलो आम्ही. त्याचं वाईट कसं, अरे स्वतःची रेग मोठी करायला दुसऱ्यांची पुसू नका ना तुम्ही. स्वतःची कमजोरी लपवण्यासाठी दुसऱ्यांचं काहीतरी वाईटपणा उघड करून दाखवणं आणि त्याची मजा घेणं बंद करा. दुसऱ्यांच्या चारित्र्यावर बोलणं बंद करा. तो हक्क कुणीच कुणाला दिलेला नाही आहे. आपण गर्भगृहात जाऊन, तुळजापूरच्या गर्भगृहात जाऊन आईपाशी हात जोडतो. आई माझं रक्षण कर, माझं कल्याण कर, उद्धार कर म्हणतो. आणि 2 मिनिटात तिथनं बाहेर आल्यानंतर रस्त्यावर आया बहिणींवरून शिव्या देतो कुणाशी भांडणं झाल्यावर. लाज वाटत नाही आपल्याला? कसा आशीर्वाद देईल ती? ग्लोरीफाय नका करू ह्या गोष्टीला. आया बहिणींवरून शिव्या देणं म्हणजे हल्लीच्या पोरांना ना कूल वाटतं. लेट मी टेल यू. आधीच्या लोकांना तरी लाज वाटत असेल, पण तरुण पोरांना ते कूल वाटतं, स्वॅग वाटतो. लाज वाटली पाहिजे. कधी चुकला, माता भगिनींकडे वाईट दृष्टीने जरी बघायला लागलं, तुम्हाला बघितलं तुम्ही, तरी देवासमोर येऊन हात जोडले पाहिजेत, नाक घासलं पाहिजे. काय शिकलो आपण शिवाजी महाराजांच्या जिजाऊंच्या चरित्रावरून आहे. पद्मिनीवर कोणी दया दाखवली नाही. कमलकुमारीची आहुती अशीच पडली होती. राणी दुर्गावतीच्या बहिणीला अकबरानं अशी जनानखान्यात कोंडली होती. त्याच शत्रूंची ही कन्या आहे. आपण हिला एखाद्या सरदाराची बटीक बनविलीत तरीही आपल्याला कोणी नावं ठेवणार नाही की लोकरिवाजाला ते सोडूनही होणार नाही. बस साबाजी बस. शिवबा क्रोधाने उठला व म्हणू लागला, पापाचं समर्थन पापानं होत नाही. लोकरिवाजापेक्षा माणुसकीच्या धर्माला आम्ही ओळखतो. आमचा ध्वज भगवा आहे, पवित्रतेचं ते प्रतीक आहे. या मुलीचं लावण्य पाहून काहीतरी अलौकिक पाहिल्याचं समाधान वाटलं. यांना पाहताच वाटलं, आमच्या सुंदर माँसाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्हीही असेच सुंदर निपजलो असतो. आबाजी, आमच्या माँसाहेबांची आठवण करून देणाऱ्या सुभेदाराच्या या सुनेला मानाचे आहेर करा. माँसाहेबांची रवानगी करताना ज्या इतमामानं वागवाल त्याच इतमामाने या सुनेला वागवा. सुभेदार पिता पुत्रांनी जड अंतःकरणाने मुजरे घातले. सुनेनं कुर्निसाद केला व शिवबा दरबारातून निघून गेला. शिवबा यावेळी फक्त 27 वर्षांचा होता. एका सुंदर अरबी तरुणीला आपल्या आईच्या बरोबरीला ठेवून शिवबानं जिजाऊंना सर्वश्रेष्ठ संस्काराची लावण्यवती बनविले होते. आपण आपल्या मुलांना संस्कार शिकवूया. याहून मोठं आणि याहून महान कार्य मातांचं कोणतंच नाही असं मला वाटतं. पुढची पिढी घडते हो. मुली सुरक्षित राहतात, आपल्या मुली सुरक्षित राहतात, समाज घडतो. आणि शिवरायांचं, शंभूरायांचं, जिजाऊंचं चरित्र त्यांना शिकवा. आपण म्हणतो जगावे कसे सांगे शिवचरित्र, मरणाचा आदर्श देई शंभू चरित्र. मला पुढं जाऊन असं म्हणावंसं वाटतं की संयमाचा, सहनशीलतेचा आणि पराक्रमाचा आदर्श देई जिजाऊ चरित्र आणि सखी राज्ञी जयती येसू चरित्र. धन्यवाद.